मुंबईमधून अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुंबई राज्याची राजधानी आहे अभिषेक, आणि एकूण 36 जागा आहेत मुंबईच्या, आणि कोण वर्चस्व प्रस्थापित करणार याची उत्सुकता आहे। अगदी काही क्षणात कल हाती येतील, काय अपडेट्स आहे? नक्कीच प्रज्ञा, एकूणच 36 मतदारसंघ आणि या 36 मतदारसंघापैकी जर पाहायचं तर अटीतटीची लढत ही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळू शकते। प्रामुख्याने भाजप असेल किंवा महायुती असेल यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात जोर लावण्यात आलेला होता। येत्या काळामध्ये महापालिका आहे आणि महापालिकेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न जे आहेत ते दोन्ही आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडीकडनं मुंबईमध्ये करताना पाहायला मिळालेले आहेत। मी सध्याला जे मलबार हिल मतदारसंघ आहे जिथं मंगलप्रभात लोढा हे विद्यमान आमदार आहेत, एकूणच 7:15 वाजताच्या दरम्यान सगळे स्ट्रॉंग रूम जे आहेत ते उघडण्यात येणार आहे। पण त्या अगोदर आपण इथं बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच जे पक्षाचे प्रतिनिधी आहेत ते देखील सध्याला आता एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 7:15 वाजता स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर 8 वाजता मतमोजणी जी आहे ती इथं सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। 8 वाजता पोस्टल बॅलेट्स आणि त्यानंतर मग ईव्हीएम ची जी काउंटिंग आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। महाविकास आघाडीकडनं देखील भेरुलाल चौधरी इथं रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात। जैन आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अटीतटीची लढत होईल असं देखील बोललं जात असलं तरीही कुठेतरी पारडं जे आहेत ते आपल्याला मंगलप्रभात लोढा यांचं इथं जड मानलं जात आहे। बरोबर आहे, त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे मलबार हिल, आणि त्याच्यामुळे इकडे भेरुलाल चौधरी विजयी होतात की मंगलप्रभात लोढा आपला विजयाचा वारू असाच पुढे दौडवत ठेवतात याची देखील उत्सुकता आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईच्या निकालाकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण का 36 जागा आहेत मुंबईमध्ये, राज्याची राजधानी आहे मुंबई, आणि मुंबईवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय।